के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण रायगडचा पेपर आत्ता जो काही 2024 मध्ये झालेला आहे तो इन डिटेल ॲनालिसिसला घेतलेला आहे। त्याचे चारीचे चारी ऑप्शन कसे आलेले आहेत, ऑप्शनवरून आन्सर्स कसे काढता येतील, अभ्यासाचा भाग कोणता होता, जिल्हा विशेषवरती कसे क्वेश्चन आलेत आणि साधारणतः त्या ठिकाणी जीकेचे तब्बल 40 क्वेश्चन विचारलेले दिसतात। थोडा प्रमोशनचा पार्ट असा, आपले के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तक आहेत। याच्यामध्ये होणारच पोलीस कॉन्स्टेबल 2023 मध्ये झालेल्या सर्वच्या सर्व 78 प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणाच्या स्वरूपात या ठिकाणी या पुस्तकामध्ये दिले। अत्यंत दर्जेदार पुस्तक आहे हे। 38 प्रश्नपत्रिका जिल्हा व ग्रामीण शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका SRPFच्या आहेत आणि 10 प्रश्नपत्रिकांचं त्या ठिकाणी सविस्तर विश्लेषण देऊन चालू घडामोडी देखील त्याच्यामध्ये अद्ययावत केलेल्या आहेत। आपली 93वी आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल। याच्यामध्ये पोलीस भरतीला आवश्यक असलेले सर्वचे सर्व विषय त्या ठिकाणी कव्हर केलेले। पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका 5 सॅम्पल क्वेश्चन पेपर स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्याच्यानंतर 25 निवडक प्रश्नपत्रिकांचा आपला हा सेट आहे स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये। त्याच्यानंतर जे विद्यार्थी चालकसाठी फॉर्म भरतात अशा विद्यार्थ्यांसाठी पोलीस शिपाई चालक भरती, मोटार वाहन चालवण्याचे वाहतुकीबद्दलचे कायदे व नियम असं आपलं पुस्तक आहे। याच्यामध्ये वाहतुकीबद्दलचे सगळे सिम्बॉल्स या ठिकाणी कव्हर केलेले आहेत 2023 मध्ये आणि 2021 मध्ये झालेल्या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिकांचं समावेशन वाहतुकीबद्दलच्या याच्यामध्ये केलेलं आहे। शिवाय जो काही नवीन मोटार दुरुस्ती अधिनियम आहे 2019चा त्याचं देखील याच्यामध्ये इन्क्लूड तो केलेला आहे। 650 MCQ साधारणतः कव्हर होतील वाहतुकीबद्दलचे अशा पद्धतीचं हे पुस्तक त्या ठिकाणी कव्हर केलेलं आहे। हे स्मॉलेस्ट जनरल नॉलेज हे आपलं जीकेचं पुस्तक आहे। चालू घडामोडी 2024च्या TCS IBPS पॅटर्न तसेच MPSCच्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असलेले हे जीकेचं पुस्तक आहे। संपूर्ण मराठी असं आपलं पुस्तक आहे। याच्यामध्ये शब्दसंग्रह प्लस व्याकरण याच्यामध्ये 1000 वाक्यप्रचार 500 म्हणींचा परामर्श त्या ठिकाणी या पुस्तकामध्ये केलेला आहे। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल 40 प्रश्नपत्रिकांचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे। या 40 प्रश्नपत्रिकांमध्ये 30 आदर्श प्रश्नपत्रिका, 10 पूर्वीच्या प्रश्नपत्रिका असे साधारणतः 4000 प्रश्न कव्हर होतील। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज स्वरूपामध्ये पुस्तक अवेलेबल हवं असतं अशा विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत दर्जेदार स्वरूपाचं पुस्तक आहे। संभाव्य असं निवडक ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी या पुस्तकामध्ये त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे। त्याच्यानंतर समग्र अंकगणित म्हणून आपलं पुस्तक आहे, संपूर्ण बुद्धिमापन म्हणून आपलं पुस्तक आहे आणि मराठी आणि बुद्धिमापनच्या या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाकडून त्या ठिकाणी दर्जेदार आवृत्ती असं नामांकन देण्यात आलेलं आहे। आणि आपण त्या ठिकाणी रायगडचा पेपर आपण पाहतोय। साधारणतः 22 पर्यंत क्वेश्चन आपले झाले होते, 23व्या क्वेश्चनला आपण आलेलो होतो। आता बघा 23 नंबरचा क्वेश्चन हा पण सोप्या बेसिक पॉलिटीवरती त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे। बेसिक पॉलिटीवरती त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे। 23 नंबरचा क्वेश्चन बघा, भारतीय राज्यघटनेचे कलम 51A हे कशाच्या संदर्भात आहे? ज्या ठिकाणी ए जोडले त्या अर्थी 100% त्या ठिकाणी घटना दुरुस्ती झालेली आहे। मूलभूत कर्तव्ये, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि राष्ट्रपती। आता चारीच्या चारी ऑप्शन आपण बघू। सुरुवात आपण राष्ट्रपतीपासून करू। राष्ट्रपती कलम क्रमांक 52 मध्ये भारताच्या राष्ट्रपतीच्या संदर्भात उल्लेख आहे। इथं कलम किती दिसतंय? 51A ऑप्शन गेला। त्याच्यानंतर मूलभूत हक्क, तुम्ही पाठीमागचे माझे लेक्चर काढून बघा, त्याच्यामध्ये मी सांगितलेले कलम 12 ते 35 बघा, कलम किती 12 ते 35 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स त्या ठिकाणी सांगितलेले आहेत। हे आहेत भाग 3 मध्ये। किती? भाग 3 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश केलेला आहे। इथं कलम किती आहे? 51A ऑप्शन गेला। ओके। त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्वे हे भाग 4 मध्ये सांगितलेले आहेत। किती? भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वे सांगितलेले आहेत। मूलभूत हक्काच्या पुढे मार्गदर्शक तत्वे म्हणजे 35च्या नंतर किती येईल? 36 ते 51
36 ते 51 कलम क्रमांक 36 ते 51 याच्यामध्ये मार्गदर्शक तत्वे सांगितलेली आहेत. राज्यासाठी मार्गदर्शक तत्वे सांगितलेले आहेत आणि हे सगळे भाग विचारले. आता राष्ट्रपतीचा विचारतील तर भाग 5 मध्ये केंद्र सरकार आहे आणि त्याच्यामध्ये राष्ट्रपती इन्क्लूड केलेला आहे. त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्वे भाग 4 मध्ये कलम क्रमांक 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्वे सांगितलेली आहेत आणि त्या मार्गदर्शक तत्वांनंतर त्या ठिकाणी इंदिरा गांधीजींचं सरकार होतं. त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या आणि इंदिरा गांधींना असं वाटलं की बाबा आपण व्यक्तींना म्हणजे आपल्या नागरिकांना मूलभूत हक्क देतोय, त्याच्यानंतर राज्यासाठी हे असतात, हे मूलभूत हक्क जे असतात हे व्यक्तीसाठी असतात, त्या नागरिकासाठी असतात आणि मार्गदर्शक तत्वे असतात हे एखाद्या राज्यासाठी असतात की बाबा राज्य कशा पद्धतीनं सुशासनाकडे त्या ठिकाणी गेलं पाहिजे अशासाठी मार्गदर्शक तत्वे असतात. व्यक्तीचा ज्याला फंडामेंटल राईट्स आहेत याचं जर उल्लंघन झालं तर कलम क्रमांक 32 अंडर तो डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये त्या ठिकाणी अपील करू शकतो. कलम क्रमांक 32 ला त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा देखील म्हटलेला आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये मी ते सगळं सांगितलेलं पण सविस्तरपणे. भाग 4 मध्ये आपण मार्गदर्शक तत्वे दिली, मूलभूत हक्क दिला, तर मग त्यावेळी इंदिरा गांधींना असं वाटलं की व्यक्तींना म्हणजे भारतीय नागरिकांना, बघा परदेशांना नव्हे, भारतीय नागरिकांना की त्या नागरिकाची एक जबाबदारी काय, त्याची कर्तव्य काय याची जाणीव असावी असं इंदिरा गांधींना वाटलं आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी मूलभूत कर्तव्य, काय लक्षात घ्यायचं, कर्तव्य, मूलभूत कर्तव्य ऍड करायची ठरवली. म्हणून ही कुणी केली, 42वी घटना दुरुस्ती. कितवी, 42वी घटना दुरुस्ती. 42 म्हटलं की 4 अधिक 2 किती होतात, 6 होतात. 1976 बघा 42वी घटना दुरुस्ती. ही तर 6 येणार की 8 येणार असं कन्फ्युजन होतं बऱ्याच जणांचं, कारण जी काही 44वी घटना दुरुस्ती आहे 4 अधिक 4 किती होतात, 8 होतात. 1978 असं लक्षात ठेवायचं. आता बघा 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. आता बघा इथं किती झाला होता, आता क्रम कसा आहे, एक मूलभूत हक्क भाग 3 मध्ये, त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्वे भाग 4 मध्ये. इथं कलम किती आहे, 12 ते 35. 35च्या पुढे किती, 36 ते 51. आता काय येईल, 51A, म्हणजे ही अमेंडमेंट करून टाकले, घटना दुरुस्ती करून टाकले, म्हणजेच हे भाग 4(1) मध्ये टाकलेलं आहे. किती, भाग 4A मध्ये टाकलेलं आहे. ओके, इथं पण क्वेश्चन विचारलाय, भारतीय राज्यघटनेचा भाग 4 मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आहे. उत्तर रॉंग आहे. 4 का तिथं 4 नाही, 4A आहे, 4A आहे. भाग 4A मध्ये 51A मध्ये, इथं अ म्हणजेच ए, 51A मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार करण्यात आला आणि ही जी काय समिती होती ह्याच्यासाठी सुवर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार, याच्यावरती देखील क्वेश्चन विचारलेला आहे. सुवर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. त्यावेळेस सुवर्णसिंग समितीने 10 मूलभूत कर्तव्य सांगितली होती. किती सांगितली होती, 10 कर्तव्य त्यांनी सांगितली होती आणि आता सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये 11 कर्तव्य आहेत. 11 कर्तव्यांचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे. आलं लक्षात. कुठली समिती, सुवर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार. कुठल्या, सुवर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार. याच्या पलीकडे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार नाही. एवढ्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन विचारणार, एवढ्यावरती सुद्धा तुम्हाला बरेचसे क्वेश्चन त्या ठिकाणी कव्हर होती. सुवर्णसिंग समितीची शिफारस भाग 4A 51A 11 मूलभूत कर्तव्य 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार कर्तव्य घेण्यात आली. पण ही कुठल्या देशाकडून घेण्यात आली, आता पाठीमागचा क्वेश्चन आपण बघितला. भारतीय राज्यघटनेतील ब्रिटिशांकडून घेतलेले कुठली गोष्ट आहे, जे काही संसदेच्या स्वरूपामध्ये असतात, संसद, सरकार, हे सगळं कुठून घेतले, कायद्याचं राज्य आपण ब्रिटनकडून घेतले. समवर्ती सूची ऑस्ट्रेलियाकडून घेतलेत. मग कर्तव्य कुठून घेतलेत, तर कर्तव्य आपण रशियाकडून घेतलेली आहेत. कुणाकडून घेतलेत, रशियाच्या सरकारकडून किंवा रशियाच्या राज्यघटनेतून आपण त्या ठिकाणी मूलभूत कर्तव्य घेतलेली आहेत. याच्या पलीकडे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार नाही. आता जर राष्ट्रपतीवरती अजून एखादा जर क्वेश्चन विचारायचा झाला तर ते विचारतात महाभियोग. बघा राष्ट्रपतीचा जो काय महाभियोग आहे,
तो कोणत्या कलमानं महाभियोग राष्ट्रपतीवरती चालवला जातो? तर कलम क्रमांक 61 नुसार. कुठल्या? कलम क्रमांक 61 नुसार राष्ट्रपतीवरती त्या ठिकाणी महाभियोग, इम्पिचमेंट ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, त्या इम्पिचमेंटची प्रक्रिया होते. याच्या बाहेर तुम्हाला बेसिक पॉलिटीचा एकदम भाग आहे. भाग पण तुम्हाला सांगितले मी कोणत्या भागातून काय घेतले. मूलभूत हक्क भाग 3 मधून घेतलेत. भाग 4 मार्गदर्शक तत्वे 36 ते 51 राष्ट्रपती. भाग 5 52 मध्ये त्याच्यानंतर एक महाभियोग त्याचा सांगितला 61 मध्ये. आणि मूलभूत कर्तव्य भाग 4A कलम क्रमांक 51A 11 मूलभूत कर्तव्य आहेत. सुवर्ण सिंग समितीच्या शिफारसीनुसार घेतलेले आहेत. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार घेतलेली. आणि ही कर्तव्य आपण रशियाकडून घेतलेली आहेत. याच्या पलीकडे तुम्हाला क्वेश्चन जाणार नाही. ओके, पुढचं 24 नंबरचा क्वेश्चन. हा चालू घडामोडीवरती त्या ठिकाणी क्वेश्चन विचारण्यात आला होता. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना, बघा, लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण टिंब घटना दुरुस्तीद्वारे मंजूर करण्यात आलं होतं. मला वाटतं ह्या घटना दुरुस्तीचं मला नाव आठवते, पण तुम्ही परत एकदा चेक करून घ्या. लक्षात घ्या. आता पण चेक करत येऊ. सगळ्यांना माहिती आहे 101वी जी काय घटना दुरुस्ती आहे ही आहे जीएसटीच्या संदर्भात. बघा, 101वी जे काय घटना दुरुस्ती आहे ही जीएसटीच्या संदर्भात आहे. आणि आपण 1 जुलै, बघा हाही क्वेश्चन विचारलाय, 1 जुलै हा आपण जीएसटी दिन म्हणून साजरा करतो. जीएसटी दिन म्हणून साजरा करतो. 1 जुलै 2017 रोजी जीएसटी भारतामध्ये लागू झाला. जीएसटी भारतामध्ये लागू झाला. बघा, जीएसटी कुठली घटना दुरुस्ती? 101व्या घटना दुरुस्तीनुसार जीएसटी भारतामध्ये आला. 1 जुलै 2017 रोजी त्या ठिकाणी लागू झाला. म्हणून ह्या 1 जुलैला जीएसटी दिन असं म्हणतात. सगळेच्या सगळे क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेले गेले आहेत. विचारले काय? लोकसभा विधानसभामध्ये 33% आरक्षण. ऑप्शन गेला. 103वी घटना दुरुस्ती. आता आपण लाईनीनं थोडं जाऊ. जसं 101 आहे तसं 102 कलम असेल का? 100% असेल. 102 लक्षात कसं ठेवायचं? ओबीसी साठी, बघा, ओबीसी साठी काहीतरी आहे. मग ओबीसी साठी लक्षात कसं ठेवायचं? इथं 2 आहे का नाही? आणि एबीसीडी मध्ये बी हे लेटर 2 नंबरला आहे. एबीसीडी मध्ये बी हे लेटर 2 नंबरला आहे. त्याच्यावरून कलम क्रमांक 102 मध्ये ओबीसीसाठी त्या ठिकाणी घटनात्मक दर्जा देण्यात आला. ओके, ओबीसी आयोगाला, ओबीसी म्हणजे ज्याला अदर बॅकवर्ड क्लासेस, इतर मागासवर्गीय जे काय आहेत त्यांना घटनात्मक दर्जा देण्यात आला. घटनात्मक दर्जा देण्यात आला. ओके, 102 झालं ओबीसीसाठी. 103 हिथं किती लेटर आहेत? 3. 103 म्हटलं की 3 लेटर आहेत ना. मग 103 म्हटलं की EWS. बघा, EWS मध्ये किती लेटर्स आहेत? EWS मध्ये 3 लेटर आहेत. 1, 2 आणि 3. याच्यावरून लक्षात ठेवायचं 103वी घटना दुरुस्ती ही EWS साठी आहे. EWS म्हणजे काय? जे काय आर्थिक मागास आहेत यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली. आर्थिक मागास, इकॉनॉमिकल विकर सेक्शन. या आर्थिक मागासांसाठी त्या ठिकाणी किती तरतूद करण्यात आली? 10% आरक्षणाची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली. ओके, 10% आरक्षणाची तरतूद करण्यात आली. 102 झालं, 103 झालं. आता 104 मध्ये हिथं 4 आहेत का नाही? SC प्लस ST. बघा, SC ST जो काय घटनात्मक त्यांचं 10 वर्षांनी, बघा, ज्यावेळेस राज्यघटना तयार झाली त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं की बाबा SC आणि ST समाज जो काय आहे, मला आता आठवे नाही बरं का, पण भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक 366 पोट क्रमांक 24 मध्ये जेवढ्या जातींचा उल्लेख आहे त्यांनाच फक्त SC म्हटलं जातं. लक्षात घ्या, भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक 366 पोट कलम क्रमांक 24 मध्ये जेवढ्या जाती तेवढ्यांना त्यांना काय म्हटलं जातं? SC म्हटलं जातं. तर ह्यांचं काय केलेलं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस भारतीय राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा समाज देखील काय झाला पाहिजे? पाठीमागं मागासलेला आहे, तो बाकीच्या समाजाबरोबर तेवढ्या पटीनं पुढे आला पाहिजे, त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून 10 वर्षांची आरक्षणाची तरतूद त्या ठिकाणी केली होती. आणि मग प्रत्येक वर्षांनी हे 10 वर्षांचं पुढं आरक्षण पुढे ढकलण्यात आलं. मग आता सध्या
104व्या घटना दुरुस्तीनुसार हे एससी आणि एसटीसाठी असणारं आरक्षण हे 10 वर्षांनी वाढवण्यात आलं. 10 वर्षांनी वाढवण्यात आलं म्हणजे 2034 पर्यंत ते आरक्षण करण्यात आलं. मग आता बघा ही चौथी आहे का नाही, ही तर 4, एससी 2 एसटी 2 किती आकडा झाला, 4 झाला. राहिले का सगळे लक्षात. 101 जीएसटी, 102 2 वरून हा बी ओबीसी म्हणजे मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा त्या ठिकाणी देण्यात आला. 334 बी नुसार किती, 334 बी हे कलम आहे त्याच्यासाठी. ओके. त्याच्यानंतर 103 3 म्हटलं की EWS 3च लेटर आहेत बघा. हिथं गल्लत करायचे ना, ओबीसी मध्ये पण 3 लेटर आहेत, EWS मध्ये पण 3 लेटर आहेत, पण ओबीसी मधला बी म्हणलं की 2 नंबरला बी आहे, त्याच्यावरून 102 ला बी. EWS आर्थिक मागास किती, 10% त्या ठिकाणी आरक्षण देण्यात आलं. 4 नंबर 104 4 म्हटलं की एससी आणि एसटीसाठी त्या ठिकाणी 10 वर्षांनी त्यांच्या आरक्षणाची तरतूद पुढे ढकलण्यात आली म्हणजे अजून 10 वर्षांचा स्पॅन त्यांच्या आरक्षणाला वाढवण्यात आला. आता 105 किती, 105 बघा ऑप्शन मध्येच 105 दिलेले. 105 मध्ये की जे काही सामाजिक आणि शैक्षणिक मागास असतील बघा, सामाजिक व शैक्षणिक मागास, शैक्षणिक मागास ठरवण्याचा अधिकार म्हणजे तुमच्या राज्यामध्ये किती लोक सामाजिक आणि शैक्षणिकरित्या मागास आहे, सोशली आणि एज्युकेशनली बघा, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत, इकॉनॉमिकल नव्हे. एक मुद्दा नीट लक्षात घ्या, भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही इकॉनॉमिकली म्हणजे आर्थिक मागास हा संबंध आरक्षणासाठी जोडलेला नाही. त्याच्यामुळे अमुक अमुक जात एवढी एवढी गरीब आहे, अमुक अमुक जात एवढी एवढी श्रीमंत आहे, त्यामुळे इकॉनॉमिकली असं राज्यघटनेमध्ये कुठेही वर्डिंग करण्यात आलेलं नाही. जर इकॉनॉमिकली असं वर्डिंग असेल तर त्या ठिकाणी ते ऑप्शन काढायचे. सामाजिक आणि शैक्षणिक म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली जे काही बॅकवर्ड असतील ते ठरवण्याचा अधिकार राज्यांना देण्यात आलेला आहे. कुणाला देण्यात आलाय, राज्यांना देण्यात आलेलं आहे. म्हणजे केंद्र सरकार असं म्हटलं 105वी घटना दुरुस्ती करून असं म्हटलं की राज्यांनी त्यांच्या राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागास जे काही लोक आहेत त्यांना त्यांची एक लिस्ट तयार करा आणि तुम्ही त्यांना त्या ठिकाणी आरक्षणाचा लाभ द्या. मग आता राहिलं कुठलं कलम बघा बरं, 103 झालं, 101 झालं, 105 झालं. म्हणजे लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये महिलांना 33% आरक्षण असेल. ही कुठल्या घटना दुरुस्तीने सांगितलं असेल, 106वी घटना दुरुस्ती आहे. कितवी, 106वी घटना दुरुस्ती आहे. 106व्या घटना दुरुस्तीनुसार महिलांना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 33% आरक्षणाची तरतूद आहे. मग आता तुम्ही म्हणताल की सर ऑलरेडी 33% आरक्षण होतं, मग नवीन काय केलं. हिथं काय म्हटले, लोकसभा आणि विधानसभा म्हणजे जेवढ्या जागा असतील लोकसभेच्या, जेवढ्या जागा विधानसभेच्या असतील त्याच्यामध्ये 33% आरक्षण. म्हणजे लोकसभेमध्ये आता आपल्या जागा किती आहेत, लोकसभेची निवडणूक आपली झाली ही 543 साठी झाली, म्हणजे 545 लोकसभा आहे, 543 साठी इलेक्शन झालं. मग ह्याच्या 33% म्हणजे 33% कसे काढणार, 543 गुणिले 33/100 ह्या एवढ्या जागा काय व्हॉटेवर जे काय आकडा येईल तो एवढ्या जागा लोकसभेमध्ये आणि विधानसभा, प्रत्येक राज्याची विधानसभा वेगळी. आपली किती आहे, 288. 288च्या 33%, 288च्या 33% जागा आता आपल्याला महिलांना द्याव्या लागणार आहेत. कशासाठी, कारण आपल्याला एक सामाजिक समता त्या ठिकाणी हे झाली पाहिजे. स्त्री पुरुष समानता आपण नसतं 2 हाताने बोलतो, स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुष, पण त्या स्त्री पुरुष समानतेमध्ये जर स्त्रियांनाच त्यांचं नेतृत्व करण्याचा जर अधिकार आपण प्रदान केला नाही, मग नेतृत्व कुठं करणार आहेत, स्त्रिया नेतृत्व करण्यासाठी कुठं असल्या पाहिजेत, लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये असल्या पाहिजेत. म्हणजे लोकप्रतिनिधींच्या मार्फत त्या ठिकाणी, म्हणजे आता ह्या सपोज MPSCचं क्षेत्र असेल किंवा UPSCचं क्षेत्र असेल, ह्यानं सनदी अधिकारी 100% महिला होतीलच, तिथं काय आरक्षण हा विषय नाही. परंतु जर जे लोकप्रतिनिधी आपण निवडून देत असतो लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये, त्यांच्यामध्ये
जर महिलांना आपण आरक्षण दिलं तर महिला त्यांचे जे काही प्रश्न असतील अत्यंतिक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मांडू शकतात. फॉर एक्झाम्पल आता सगळ्यांना माहिती असलेली केस म्हणजे कलकत्त्याच्या त्या डॉक्टरवरती रेप झाले. असे मुद्दे जर उचलून धरायचे असेल तर त्या ठिकाणी महिला सक्षम असणं खूप जास्त गरजेची गोष्ट आहे. कारण तब्बल 10 वर्षानंतर म्हणजे 2000 मला असं वाटतं 2012 वगैरे साली निर्भया हत्याकांड झालं होतं. अगदी त्याच पद्धतीनं परत जर असं जर होत असेल तर देश आपण पाठीमागे नेत चाललाय. त्यामुळे महिलांना जास्तीत जास्त पुढाकार देण्यासाठी वरती उचलून घेण्यासाठी त्यांना अशा पद्धतीचं आरक्षण देणं गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या 106व्या घटना दुरुस्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्ती वंदनम असं म्हटलेलं आहे. नारी शक्ती वंदनम वंदनम. मग असाही क्वेश्चन आगामी काळामध्ये येऊ शकतो. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीला नारी शक्ती वंदनम असं म्हटलेलं आहे? तर घटना दुरुस्ती 106ला त्या ठिकाणी नारी शक्ती वंदनम असं म्हटलेलं आहे. ओके, आलं लक्षात? याच्या पलीकडे तुम्हाला 101 पासूनच्या पुढं ह्याच्या पलीकडे एकही घटना दुरुस्ती तुम्हाला विचारली जाणार नाही. आणि घटना दुरुस्ती करण्यासाठी आपण भारतीय राज्यघटनेमध्ये कलम क्रमांक 368 घटना दुरुस्ती कशाने करत असतो? कलम क्रमांक 368 नुसार आपण त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती करत असतो. ह्या घटना दुरुस्ती वरती पण या कलमावरती देखील आत्तापर्यंत बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये आपण दुरुस्ती, नसती दुरुस्ती पण म्हणतील किंवा घटना दुरुस्ती पण म्हणतील. जर आपल्याला दुरुस्ती करायची असेल किंवा घटना दुरुस्ती करायची असेल तर कलम क्रमांक 368 नुसार आपण भारतीय राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी दुरुस्ती करू शकतो. याच्या पलीकडे क्वेश्चन बेसिक पॉलिटीवरती या टॉपिकवरती म्हणजे ह्या टॉपिकवरती घटना दुरुस्ती याच्यावरती जर विचारला तर याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. ओके, पुढचा क्वेश्चन. पंचवीस नंबरचा क्वेश्चन. हे लेक्चर बघत असताना माझे एक विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की तुम्ही जो काय लेक्चर बघत असताल त्या लेक्चर बघण्याचा फॉन्ट हा 480ला वगैरे बघायचा, म्हणजे हे लेटर्स वगैरे एकदम व्यवस्थित दिसतील. आणि मला अजून एक तुम्हाला एक विनंती करायची, माझा व्हिडिओ बघत असताना पहिल्यांदा तुमचं एक काम राहील की व्हिडिओ पॉज करायचा, पहिल्यांदा क्वेश्चन वाचायचा. म्हणजे आता कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हॉइसराय म्हणून ओळखला जाईल. क्वेश्चन वाचायचा, आपल्याला उत्तर येते का बघायचं, उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा. ऑप्शन कसे दिले? 2/1800 मध्ये दिले, 2/1900 मध्ये दिले. ओके, आता गव्हर्नर जनरल व्हॉइसराय. आता मला सांगा भारत स्वतंत्र का झाला 1947ला. मग मला सांगा हे गव्हर्नर जनरल व्हॉइसरॉय हे सगळे ब्रिटिशांच्या काळात होते, म्हणजे 1957 असेल का? असणार नाही. 1957 असणार नाही. म्हणजे 1900च्या काळातला आकडा 100% चुकीचा आहे. या अँगलने हाही ऑप्शन गेला होता. या दोन मध्ये उत्तरे अशा पद्धतीने लॉजिकली उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. परत दुसरी गोष्ट, आता सपोज मगाच्या क्वेश्चनचं मी सगळं एक्सप्लेनेशन सांगितलं होतं का नाही, व्हिडिओ पॉज करायचा आणि शांत डोक्यानं आठवायचं मी काय काय सांगितलेले. सगळे घटना दुरुस्ती तुम्हाला लाईनीनं मी जेवढं बोर्डवर लिहिले तेवढं सगळं डोक्यात फिट झालं पाहिजे. नसतं बघून पिक्चर बघितल्यासारखं बघून काढायचं नाही. पॉज करायचं, पॉज केल्यानंतर आठवायचं 101वी घटना दुरुस्ती जीएसटी. बरं, 1 जुलैला जीएसटी दिन 2017ला लागू केली. बरं, त्या दिवशी जीएसटी आले. 102ला ओबीसीच्या संदर्भात होतं, 103 ईडब्ल्यूएस साठी होतं, 104 एससी एसटी साठी होतं, 105 त्या ठिकाणी सोशली सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय ठरवण्याचा अधिकार राज्यांना दिला. बरं, 106 नारी शक्ती वंदनम मोदींनी म्हटलेले. 106 काय केलं? 33% आरक्षण दिलेले. आणि अजून एक मुद्दा असा की ऑलरेडी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं, बघा, महाराष्ट्र शासनानं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, नीट आहे का, महाराष्ट्र शासनानं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ऑलरेडी महिलांना 50% आरक्षणाची तरतूद दिलेली आहे. मग स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय? आपली ग्रामपंचायत, त्याच्यानंतर थोडी शहरीकरणाच्या बाजूला असलेली नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ह्या जे काय सगळा, नगरपालिका, महानगरपालिका, हे सगळं, कटक मंडळे, हे सगळं कशामध्ये येतं? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येतं. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाराष्ट्रानं ऑलरेडी महिलांना
50% आरक्षणाची तरतूद त्या ठिकाणी दिलेली आहे। हा मुद्दा नीट लक्षात ठेवायचा। पण हे आरक्षण कुठलं आहे? हे लोकसभा आणि विधानसभा मधलं आरक्षण आहे। पुढचा क्वेश्चन, कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल, बघा गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय म्हणून ओळखला गेला। ओके, व्हाईसरॉय म्हणून ओळखला गेला। तर दोन कायदे आहेत बघा त्या ठिकाणी, 1833 चा कायदा आणि 1858 चा कायदा। ओके, ह्या दोन कायद्यावरती 100% त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो। 1833 च्या कायद्यामध्ये बघा काय झालं होतं की ज्यावेळेस सुरुवातीला बघा ब्रिटिश भारतामध्ये आले, ब्रिटिश भारतामध्ये आले तर कुठं आले? तिकडे कोलकात्याला गेले। कोलकात्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी प्लासीची लढाई झाली 1757 ला, आणि प्लासीची लढाई झाली सिराजउद्दौला आणि त्या ठिकाणी एक क्लर्क लेवलचा मनुष्य होता की जो इंग्रजांचा सगळ्या व्यापाऱ्यांबरोबर आला होता, रॉबर्ट क्लाइव्ह त्याचं नाव होतं। क्लर्क लेवलचा माणूस होता, परंतु डोकं एवढं सुपरफास्ट होतं, त्यांनी सगळं प्लॅनिंग केलं होतं। आणि मग ही जे काय सिराजउद्दौला आहे तिथला बंगालचा नवाब होता आणि इंग्रज यांच्यामध्ये युद्ध चालू, म्हणजे युद्ध होणार अशा पद्धतीची त्या ठिकाणी कंडिशन आली। पण त्या रॉबर्ट क्लाइव्हनं डोकं असं चालवलं, त्या सिराजउद्दौलाचा सरसेनापती होता मीर जाफर, ह्या मीर जाफरला मॅनेज केला आणि युद्ध झालंच नाही, युद्ध झालंच नाही। ह्या मीर जाफरला नवाबपद देण्याचं घोषित केलं आणि प्लासीची लढाई विदाऊट युद्ध होता त्या ठिकाणी आपले म्हणजे भारतीय हारले गेले। हारले गेल्यानंतर इंग्रजांचा त्या ठिकाणी विजय झाला। विजय झाल्यानंतर त्यांनी मीर जाफरला गादीवरती बसवला नवाब म्हणून, आणि रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालचा गव्हर्नर झाला। बघा नीट लक्षात घ्या। मग क्वेश्चन असा विचारला जातो की बंगालचा गव्हर्नर कोण झाला? तर बंगालचा गव्हर्नर हा रॉबर्ट क्लाइव्ह झाला। मग रॉबर्ट क्लाइव्ह हा पहिला बंगालचा गव्हर्नर झाला। बघा त्याच्यानंतर काय झालं की पुढे जाऊन 1833 ला एक कायदा आला आणि त्याच्यानुसार आता भारताचा जर विचार केला, बघा हा भारत आहे, साधारणतः तुम्ही समजून घ्या मॅप असा साधारणतः भारत आहे, हा भारत आहे। या भारतामध्ये इथं कलकत्ता आहे म्हणजे बंगाल आहे, इथं मुंबई आहे आणि इथं चेन्नई आहे। ह्या तीन ठिकाणी प्रेसिडेन्सी होते, म्हणजे बंगाल, मुंबई म्हणजे बॉम्बे आणि चेन्नई ह्या तीन ठिकाणी गव्हर्नर होते। त्यांनी काय केलं की हा जो काही बंगालचा गव्हर्नर आहे ह्याच्या अखत्यारीत हा मुंबईचा आणि इथला चेन्नईचा हे दोन्ही ह्याच्या अंडर आले पाहिजेत। कोणाच्या? या ह्याच्यावाल्या बंगालच्या वाल्या। मग बंगालच्या अंडर हा मुंबईचा गव्हर्नर आणि चेन्नईचा गव्हर्नर आला पाहिजे। तिन्ही ठिकाणी गव्हर्नर होते, बंगालला गव्हर्नर होता, मुंबईला होता, चेन्नईला होता। आता ह्या तिन्हींमधला मेन कोण? तर हा जो काय बंगालचा गव्हर्नर असेल त्याला मेन करायचं असं ठरलं। मग 1833 च्या कायद्यानं बंगालच्या गव्हर्नरला आता भारताचा गव्हर्नर जनरल, बघा भारताचा गव्हर्नर जनरल म्हणजे भाग ज म्हणण्याची त्या ठिकाणी प्रथा त्या ठिकाणी चालू झाली। बघा 1833 मध्ये जो काही बंगालचा गव्हर्नर होता त्याला भारताचा गव्हर्नर जनरल म्हणण्याची त्या ठिकाणी प्रथा चालू झाली। मग काय झालं 1857 ला 1857चं युद्ध झालं, सगळ्यांना माहिती आहे। 1857चं युद्ध झाल्यानंतर 1857च्या युद्धामध्ये म्हणजे 1857चं समरयुद्ध असं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलंय। ऑलरेडी क्वेश्चन पोलीस भरतीला येऊन गेलेला आहे की 1857च्या उठावाला 1857चे स्वातंत्र्य युद्ध असं कोणी म्हटलंय? तर विदा सावरकरांनी म्हटलंय। पण हे स्वातंत्र्य युद्ध सगळ्यांना माहिती आहे, त्या ठिकाणी तात्या टोपे असतील, नानासाहेब पेशवे असतील, वेगवेगळे बहादूरशाह असेल, ह्या वेगवेगळ्यांनी त्या ठिकाणी शह दिला, परंतु त्या ठिकाणी एकजूट नसल्यामुळं यश काय आलं नाही। आणि मग त्या ठिकाणी हा जो काही कंपनीच्या ताब्यातला जो काही सगळा कारभार होता हा ब्रिटिशांनी काढून घ्यायचं ठरवलं। म्हणून 1 नोव्हेंबर, बघा तारीख पण ही विचारली, 1 नोव्हेंबर 1858 साली त्या ठिकाणी राणीचा जाहीरनामा निघाला। हा देखील प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे, राणीचा जाहीरनामा। राणीचा जाहीरनामा कोणत्या डेटला निघालाय? 1 नोव्हेंबर 1858 ला त्या ठिकाणी राणीचा जाहीरनामा निघाला आणि त्या जाहीरनाम्यानुसार आता हा जो काही भाग जो होता म्हणजे कोण? भारताचा गव्हर्नर जनरल, तो आता व्हाईसरॉय म्हणून ओळखला गेला। बघा काय मी सांगितलं, 1 नोव्हेंबर 1858 ला राणीचा जाहीरनामा निघाला, ही डेट विचारलेली, आणि या कायद्यानुसार आता भारताचा गव्हर्नर जनरल जो काय होता हा व्हाईसरॉय म्हणून ओळखला गेला। मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की 1857चं युद्ध झालं, मग त्यावेळेस भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर तो होता लॉर्ड कॅनिंग। कोण होता? कॅनिंग, लॉर्ड कॅनिंग।
लॉर्ड कॅनिंग हा भारताचा गव्हर्नर जनरल होता. मग आता बघा तीन क्वेश्चन सांगतो, नीट बारकाव्यानं ऐकायचं. 1858च्या कायद्यानुसार बघा, 1858च्या कायद्यानुसार भारताचा गव्हर्नर जनरल आता व्हॉइसरॉय म्हणून ओळखला गेला. मग पहिला व्हॉइसरॉय कोण असेल? हा लॉर्ड कॅनिंग असेल, बरोबर का? भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? मग असाही क्वेश्चन विचारला जाईल, शेवटचा, नीट आहे का, शेवटचा भारतीय गव्हर्नर जनरल कोण असेल? लॉर्ड कॅनिंग. का? कारण 1857च्या काळामध्ये तोच होता. मग अजून एक क्वेश्चन सांगतो बघा, 1857चा ज्यावेळेस उठाव झाला त्यावेळेस 1857चा उठाव होत असताना भारताचा गव्हर्नर जनरल ऑब्लिक व्हॉइसरॉय कोण होता? लॉर्ड कॅनिंग होता. बघा, 1857च्या उठावेळी लॉर्ड कॅनिंग हा भारताचा गव्हर्नर जनरल होता. एक क्वेश्चन झाला. दुसरा क्वेश्चन, भारताचा शेवटचा भारतीय गव्हर्नर जनरल कोण? बघा, शेवटचा भारतीय गव्हर्नर जनरल कोण? लॉर्ड कॅनिंग. आणि पहिला व्हॉइसरॉय कोण? पहिला व्हॉइसरॉय पण लॉर्ड कॅनिंग आहे. हे तिन्ही क्वेश्चन तुम्ही तुमचे जे काही नोटबुक असेल, नोट्स असेल, तिन्ही लिहून घ्यायचे. तिन्ही प्रश्न ऑलरेडी विचारलेले आहेत. 1857च्या उठावाच्या वेळी व्हॉइसरॉय कोण होता? कॅनिंग होता. 1857च्या वेळी त्याच्यानंतर शेवटचा भागज म्हणजे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होता? कॅनिंग होता. त्याच्यानंतर सुरुवातीला बंगालचा गव्हर्नर जनरल पहिला कोण होता? ते तुम्हाला पण मी सांगितलं. बंगालचा गव्हर्नर जनरल होता रॉबर्ट क्लाइव्ह. ओके, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजे 1858 ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल 1957चा काय विषयच नाही. 1919 हा ऑप्शन फार जास्त महत्त्वाचा आहे. ऑलरेडी मी त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन सांगितलं आहे, पण आता जास्त शिरत नाही. पण 1909, 1919 आणि 1935 या तिन्ही कायद्यावरती क्वेश्चन विचारले जातात. ह्यांची नावं विचारली जातात. बघा, 1909 म्हटलं की मोर्ले मिंटो. बघा, 1909 म्हटलं की मोर्ले मिंटो, 1919 म्हटलं की मॉन्टेगू चेम्सफर्ड आणि 1935चा कायदा हा भारतीय सुशासन कायदा असा ओळखला जातो. बघा, तिन्ही नावं. एकदा माझ्या मित्राला इथं इंटरव्ह्यूला प्रश्न विचारलाय की 1935च्या कायद्याचं नाव सांगा. बघा, एवढा बेसिक क्वेश्चन, आणि तुम्हाला मी सांगतो त्याला तेवढा प्रेशर खाली आठवला नव्हता. प्रेशर असतं इंटरव्ह्यूला जास्तीत जास्त. राज्यसेवेच्या इंटरव्ह्यूला विचारला होता 1935च्या कायद्याचं नाव सांगा. भारतीय सुशासनबद्दलचा कायदा, भारतीय राज्यघटनेचा 75% भाग हा 1935च्या कायद्यानं त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. ओके, आलं लक्षात? ओके, पुढचा प्रश्न 26 नंबरचा. 26 नंबरचा प्रश्न. बारडोली सत्याग्रह टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. त्याने जाणून बुजून फसवण्यासाठी सत्याग्रह म्हटलं की आपल्याला काय वाटणार? महात्मा गांधी यांनी केलंय. बघा, पण आपल्याला माहिती असावं की बाबा महात्मा गांधींनी कुठले कुठले सत्याग्रह केले. सुरुवातीला महात्मा गांधी भारतामध्ये आले, चंपारण्याचा लढा झाला. त्याच्यानंतर त्याच्या ठिकाणी अहमदाबाद टेक्सटाईलचा लढा झाला. त्याच्यानंतर त्यांनी जो काय पहिला सविनय कायदेभंग आहे तो केला. त्याच्यानंतर असहकार चळवळ केली. बघा, सुरुवातीला 1919ची असहकार चळवळ आहे, 1930ची सविनय कायदेभंग आहे, ज्याला मिठाचा सत्याग्रह असं म्हटलं जातं. परंतु त्याच्यामध्ये त्यांनी महात्मा गांधींनी बारडोलीचा सत्याग्रह केला नव्हता. उद्या हे कुठले असहकार चळवळ कधी झाली? 1920ला. मिठाचा सत्याग्रह 1930ला, ज्याला सविनय कायदेभंग असं म्हणतात. ओके, त्याच्यानंतर चंपारण्यामध्ये सत्याग्रह केला. अहमदाबाद टेक्सटाईलचा त्या ठिकाणी कामगारांसाठी त्यांनी सत्याग्रह केलेला आहे. मग क्वेश्चन असा विचारलाय की बारडोलीचा सत्याग्रह कुणी केला? तर बारडोलीचा सत्याग्रह सरदार वल्लभभाई पटेल. कुणी? सरदार वल्लभभाई पटेल, ज्याला भारताचे लोहपुरुष असं म्हटलं जातं. या भारतीय लोहपुरुषांना बारडोलीचा सत्याग्रह केला. आणि हा सत्याग्रह करत असताना ह्या बारडोलीच्या ज्या काही स्त्रिया होत्या, त्या बारडोलीच्या स्त्रियांनी वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी दिली. हाही क्वेश्चन त्या ठिकाणी बऱ्याच एक्झामला विचारलेला आहे की वल्लभभाई पटेल यांना खालीलपैकी कोणत्या महिलांनी किंवा खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाच्या दरम्यान सरदार ही उपाधी देण्यात आली? तर बारडोलीच्या महिलांनी
बारडोली सत्याग्रहानंतर त्यांना सरदार ही पदवी देण्यात आली आणि आपल्याला माहिती आहे आत्ता गुजरातला नर्मदा नदीच्या काठी त्यांचा फार मोठा पंचधातूंचा वेगवेगळे धातू वापरून त्या ठिकाणी पुतळा उभारण्यात आलेला आहे. नर्मदा नदीच्या काठी आहे. विनोबा भावे, विनोबा भावेंच्याबद्दल सांगायचं झालं तर ते भूदान चळवळीच्या संदर्भात होते. कुठली? भूदान चळवळ. भूदान चळवळ काय होती की त्यांनी ज्यावेळेस विनोबा भावे म्हणजे विनोबा भावेंचे गुरु कोण? महात्मा गांधी. बघा नीट ऐका, विनोबा भावेंचे गुरु कोण आहेत? महात्मा गांधी. महात्मा गांधींना विनोबा भावे गुरु मानायचे. रत्नागिरीमध्येच मला वाटतंय त्यांचा जन्म आहे आपल्या कोकणातला. तर विनोबा भावेंना आपल्या इथलेच आहेत. विनोबा भावेंनी महात्मा गांधींना गुरु मानलं आणि त्यावेळेस भूदान चळवळ केली. अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे भारताच्या इतिहासामध्ये विनोबा भावेंचं. भूदान चळवळ म्हणजे काय? त्यांनी खालून पहिले भूदान चळवळीतले पहिले सत्याग्रही कोण? विनोबा भावे. दुसरे सत्याग्रही कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. असा देखील क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेला आहे. मग हे जे काही विनोबा भावे होते यांनी भूदान चळवळ केली. भूदान चळवळमध्ये ज्यांना अतिरिक्त जमिनीत 1000 एकर 200 एकर 800 एकर 5000 एकर त्यांनी काय करा की त्यातली थोडी थोडी जमीन भूदान म्हणजे जमीन दान करा. 5 एकर 10 एकर बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी विनोबा भावेंना जमिनी दान केल्या आणि त्यांनी त्या ज्यांना जमिनी नव्हत्या त्यांना त्या दान करून टाकल्या. अशा पद्धतीची ती भूदान चळवळ होती. महादेव देसाई असं काही विषय येत नाही. ओके, 57 नंबरचा क्वेश्चन बघा. छोडो भारत 27 नंबरचा क्वेश्चन म्हणजे महात्मा गांधी भारतामध्ये दक्षिण आफ्रिकेतून 1915 साली त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी चंपारण्याचा सत्याग्रह केला. त्याच्यानंतर अहमदाबाद केलं. त्याच्यानंतर 1920ला असहकार की सरकारला कसल्याच पद्धतीचं सहकार्य करायचं नाही असं वाटत होतं. 1920ला त्या ठिकाणी असहकार चळवळ केल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य भेटेल. परंतु 1922चं त्या ठिकाणी चौरी चौरा हत्याकांड घडलं. जवळपास त्याच्यामध्ये 22 पोलीस मारले गेले आणि म्हणून आपल्याला हे अहिंसक मार्गाने चालवायचं होतं. 22 पोलीस मारले गेले. ही हिंसक वळण आलं म्हणून बापूजींनी त्यावेळेस काय केलं? तो सत्याग्रह असहकार चळवळ मागे घेतली. बऱ्याच जणांना ते आवडलं नाही. परिणामी मग परत अजून 10 वर्षांनी म्हणजे 1920चं असहकार अजून 10 वर्षांनी 1930ला सविनय कायदेभंग. सविनय म्हणजे विनयानं कायदेभंग करायचा. मीठ सगळ्यांचा जीवनाचा आवश्यक भाग होता परंतु मिठावरती इंग्रजांनी त्या ठिकाणी कर लावला आणि म्हणून त्या ठिकाणी महात्मा गांधींनी ठरवलं की बाबा हे मिठाचाच कायदा मोडायचा. मग बाकीचे पण त्या ठिकाणी पुसतचा जंगल सत्याग्रह असेल जे बापूजी अण्णांनी त्या ठिकाणी केला. असे वेगवेगळे सत्याग्रह त्या ठिकाणी घडून आले. ज्या ठिकाणी मीठ नव्हतं त्या ठिकाणी लोकांनी जंगल सत्याग्रह केला. झेंड्याच्या संदर्भात वेगवेगळे झेंडे घेऊन हे केलं. म्हणजे फार मोठा 1930चा तो सविनय कायदेभंग होता. आणि हे दोन करून त्याच्यानंतर गोलमेज परिषदेला महात्मा गांधी गेले. मला वाटतं 1930 31 31च्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी त्या ठिकाणी गोलमेज परिषदेला गेले. परंतु त्यामधून काय साध्य झालं नाही कारण सविनय कायदेभंग थांबवला आणि महात्मा गांधी त्या ठिकाणी इंग्लंडला गेले. गोलमेज परिषद केली परंतु त्यामधून काही साध्य झालं नाही. भारताच्या ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण झाल्या नाही. परत महात्मा गांधी भारतामध्ये आले. त्यांनी सविनय कायदेभंग चालू केला आणि नंतर मग एका टप्प्यानंतर त्यांना खूप जास्त ह्याचा राग आला की बाबा आपण हे सगळं अहिंसक मार्गाने करतोय, सत्याग्रह करतोय, त्यांनी जेलमध्ये टाकलं तर जेलमध्ये जातोय परंतु आपल्याला यश काय येत नाही. म्हणून महात्मा गांधींनी त्या ठिकाणी 1942ला ठरवलं की आता जे होईल ते होईल. हिंसा प्लस अहिंसक अशा दोन्ही मार्गाने आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचंय म्हणजे मिळवायचंच. आणि म्हणूनच त्यांनी मुंबई येथे बघा कुठं क्वेश्चन ह्याच्यावरती विचारलेले म्हणून सगळं एवढं सांगितलं. मुंबई येथे भरलेल्या गवालिया टँक मैदानावरती बघा मुंबई येथे भरलेल्या गवालिया टँक मैदानावरती छोडो भारत. आता बघा छोडो भारत चळवळीचा नारा कोणी दिला? महात्मा गांधींनी दिला. कधी दिला? 1942ला दिला. 1942ला 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही आता भारतातनं चालू व्हा. त्यावेळेस 1942चं हे जे काय छोडो भारत आंदोलन आहे हे खूप गाजलं आणि त्याचा एवढा इम्पॅक्ट झाला की त्याचं सगळ्यात मूर्तिमंत रूपांतर म्हणजे 1947ला त्या ठिकाणी भारत स्वतंत्र झाला. मग आता क्वेश्चन काय विचारला तुम्हाला मी काय सांगितलं की छोडो भारत ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी क्रांतिकारी चळवळी पण चालू झाल्या आणि त्याच्यामध्येच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या बंगालमध्ये त्या ठिकाणी प्रतिसरकार स्थापन झालं. प्रतिसरकार म्हणजे ब्रिटिशांचं तिकडे सरकार असू द्या पण आमच्या गावात आमचं सरकार अशा पद्धतीचे सरकार त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये पोरणी असेल, बंगालमध्ये तिकडे तामलुक असेल
महाराष्ट्रामध्ये इकडं सातारा असेल, या ठिकाणी प्रति सरकार स्थापना झाली आणि सगळ्यात जास्त काळ चाललेलं, बघा हा क्वेश्चन देखील त्यांनी बऱ्याच एक्झामला विचारलेला आहे की सर्वाधिक चाललेलं प्रति सरकार किंवा पत्री सरकार कोणाला म्हणायचं? समांतर, समांतर म्हणजेच प्रति सरकार, बघा समांतर म्हणजेच प्रति सरकार किंवा त्याला पत्री सरकार असं देखील म्हणायचं. ओके, तर भारतामध्ये सर्वाधिक काळ चाललेलं पत्री सरकार किंवा प्रति सरकार किंवा समांतर सरकार छोडो भारत आंदोलनाच्या काळामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील, कोण? क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा इथं चालू केलं होतं. कुठं चालू केलं होतं? सातारा. हे ठिकाण देखील बऱ्याच ठिकाणी विचारलेलं आहे की विचारलं होतं की महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रति सरकारची स्थापना चालू झाली? सातारा या ठिकाणी झाली. कोणी केली? क्रांतिसिंह नाना पाटलांनी केली. कोणी? क्रांतिसिंह नाना पाटलांनी केली. त्या काळात ते मग तलाठी म्हणून जॉबला होते, बघा तलाठी म्हणून जॉबला होते. त्यांच्या पत्नी, आता नाव मला मे बी राजूताई असतील, त्यांच्या पत्नीनं देखील त्यांच्या ह्या कार्यामध्ये खूप मोठे योगदान दिले. हे म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील ही अशी व्यक्ती होती की त्यांनी त्यांच्या गावामध्ये जवळपास मला वाटतं 2 वर्षांपेक्षा जास्त कालखंड म्हणजे इंग्रज गावात यायला घाबरायचे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सरकार स्थापन केलं होतं. ह्याला पत्री सरकार काय म्हणायचे? कारण इंग्रज जर गावामध्ये आले तर त्यांना ते पकडायचे आणि आपण सगळी ग्रामीण भागातली मुलं मला ऐकतायत त्यांना माहिती आहे की आपण बैलाला खाली पत्रा मारतो, बघा त्याला म्हणजे खुराला काही इजा होऊ नये म्हणून पत्रा ठोकत असतो, जेणेकरून बाबा ते त्याला पायामध्ये काय त्याच्या खुरामध्ये किंवा नख्यामध्ये काय घुसू नये ह्याच्यासाठी पत्रा ठोकत असतो बैल आडवा पाडून. तशाच पद्धतीनं पत्र्या ठोकण्याचं काम इंग्रजांना हे करायचे म्हणून त्याला पत्री सरकार असं पण म्हटलं जातं. ओके, महत्त्वाचं आहे ना, त्याबद्दल सगळी माहिती मी सांगितलेली. मग ऑप्शन नंबर 3 हे त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर आहे. उमाजी नाईक जे काय आहे यांनी रामोशांचा उठाव घडवून आणला. म्हणजे रामोशी जे काय होते यांच्या ऑलरेडी उमाजी नाईक भिवरी, इथं पुणे जिल्ह्यातील भिवरी हे गाव आहे, त्या भिवरी गावामधील हे जे काय रामोशी समाजाला एकत्र घेऊन उमाजी नाईकांनी त्या ठिकाणी खूप मोठं इंग्रजांच्या विरुद्ध त्या ठिकाणी बंड केलं होतं. नंतर त्यांना काही कालावधीनंतर त्या ठिकाणी त्यांना फाशी देण्यात आली आणि म्हणून नंतरच्या काळामध्ये याच रामोशांना एकत्र घेऊन वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केलेला आपल्याला पाहायला भेटतो. अशा पद्धतीनं जेवढं गरजेचं आहे तेवढे ऑप्शन तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढं 28 नंबरचा क्वेश्चन. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? बघा लंडन येथे एकदम अभ्यासाचा भाग होता. मेन संघटना कोणी स्थापन केल्या? क्रांतिकारी मेन संघटना. आता ही वरचा क्वेश्चन होता क्रांतिकारी संघटनेवरती होता, हा हे क्वेश्चन क्रांतिकारी संघटनांवरती आहे. बघा लंडन येथे कुठं केली? लंडन, हा ही क्वेश्चन विचारलाय. इंडिया हाऊसची स्थापना कुठे झाली? लंडन येथे केली. कोणी केली? पूर्ण नाव वाचायचं. ह्याच्यामध्ये पूर्ण नाव कुठे दिले? लाला हरदयाळ, स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामजी कृष्ण वर्मा. दिसतंय का पूर्ण नाव? म्हणजे 100% यांनी केलेली आहे. ही झाली ट्रिक, परंतु हा अभ्यासाचा भाग आहे, एवढं बेसिक यायलाच पाहिजे. इंडिया हाऊसची स्थापना लंडन येथे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती. कशासाठी केली होती? का तर जे काही वेगवेगळे भारतीय विद्यार्थी आहेत यांना परदेशामध्ये त्या ठिकाणी त्यांची राहण्याची सोय व्हावी, त्यांना शिष्यवृत्तीची सोय व्हावी आणि त्यांना काहीतरी शिक्षण भेटावं. आणि त्या ठिकाणी एकदा ते आले म्हणजे वेगवेगळे मला वाटतं सेनापती बापट असतील, सेनापती बापटांना पण ह्या इंडिया हाऊस लंडन येथे त्या श्यामजी कृष्ण वर्मा यांची स्कॉलरशिप भेटली होती. परत अजून उधम सिंग असेल, सरदार उधम सिंग, आपण तो मूवी पण पाहिला असेल, ज्यांनी पाहिला नसेल तर पाहून घ्या. सरदार उधम सिंग यांना पण लंडन येथे त्या ठिकाणी इंडिया हाऊसचे त्या ठिकाणी स्कॉलरशिप भेटली होती. आणि मग एकदा काय इंडिया हाऊसमध्ये माणूस गेला की मग त्याला क्रांतिकाराच्या संदर्भात बाबा क्रांतिकार्य कसं चालवलं पाहिजे, समाज जागृती कशी केली पाहिजे, बंदुका काय 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 अशा वेगवेगळ्या गोष्टींचं नॉलेज त्या ठिकाणी देण्याचं काम करायचं. मग लंडनमध्ये इंडिया हाऊसची निर्मिती त्या ठिकाणी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेले. मग हे लाला हरदयाळ काय? तर लाला हरदयाळ यांनी गदर या संघटनेची स्थापना लाला हरदयाळ यांनी केलेली आहे. ओके, त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर सगळ्यांना माहिती आहे की ह्यांनी 1900 सालामध्ये बघा 1900 सालामध्ये मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली आणि 1904 मध्ये मित्रमेळाचंच रूपांतर माझ्या आता लक्षात न गेलं, मित्रमेळाचं रूपांतर
फार असं तोंडासमोर नाव आहे पण मला लक्षात नाही गेलं. नाशिक या ठिकाणी हा मित्रमेळा चालू केला होता. नाशिक, आता हे झालं लक्षातून गेलं. 1904 साली स्थापना आहे. तुम्ही सर्च करा वाटलंच तर. मला आता तोंडासमोरून नाव ते लक्षात गेलं बोलण्याच्या ओघामध्ये. 3 अक्षरीच नाव आहे. सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. फॉरवर्ड ब्लॉक. फॉरवर्ड ब्लॉक ह्या फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुभाषचंद्र बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे की राणी झाशीचं पथक त्यांनी जपानला गेले, जर्मनीला, हिटलरला जाऊन भेटले, अशा पद्धतीचं त्यांची हे आहे. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. का स्थापना केली तर 1938-1939 त्या ठिकाणी हरिपुरा आणि त्रिपुरा अधिवेशन, आणि त्यामध्ये त्यांचं गांधीजींची खटकाखटकी झाली. आणि त्या अधिवेशनाचे, ह्या हरिपुरा आणि त्रिपुरा अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते असं देखील क्वेश्चन विचारलेलं आहे. सुभाषचंद्र बोस हे हरिपुरा आणि त्रिपुरा हे जे काय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन झाली होती, या हरिपुरा आणि त्रिपुरा या 2 अधिवेशनांचे अध्यक्ष होते नेताजी सुभाषचंद्र बोस. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या ह्याच्यातून फुटून त्रिपुराचं अधिवेशन होतं 1939 सालचं, आणि त्या ठिकाणी वोटिंग झालं. वोटिंग झाल्यामध्ये पट्टभी सीतारामय्या यांना महात्मा गांधींनी सपोर्ट केला होता, आणि महात्मा गांधींनी सपोर्ट करून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना हरवलं आणि त्यांचा विजय झाला. आणि त्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्रिपुराच्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाली. परंतु नेताजी तिथून नाराज झाले. म्हटले कसे म्हणजे महात्मा गांधी हे खूप मोठं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या विरोधात अशा पद्धतीने जाऊन कार्य करणं योग्य नाही. त्यापेक्षा आपणच राष्ट्रीय काँग्रेसपासून लांब राहून शेवटी अल्टिमेट एम काय आहे की भारताला स्वातंत्र्य करणे. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी फॉरवर्ड ब्लॉक नावाच्या पक्षाची स्थापना केली. याच्यावरती देखील बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. ओके. 1904 अभिनव भारत. अभिनव भारत. अभिनव भारत. अभिनव भारत. स्वातंत्र्यवीर सावरकर, ज्याला वी दा सावरकर असं म्हणतो आपण, त्यांनी 1904 ला अभिनव भारतची त्या ठिकाणी स्थापना केली. आणि सगळ्यांना माहिती आहे की मजशी परत मातृभूमीला सागरापारांतर मिळाला ही सावरकरांची कविता आहे. अत्यंतिक त्यांना अंदमानाची त्या ठिकाणी काळ्या पाण्याची शिक्षा झाली वगैरे वगैरे बराचसा मोठा इतिहास आहे. ओके. पुढचा क्वेश्चन 29 नंबरचा. आता बघा, कोणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हतेकडे लक्ष द्यायचं. बघा, नव्हतेकडे लक्ष द्यायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वृत्तपत्र नव्हतं. पहिला ऑप्शन वाचला हरिजन. लक्षात ठेवा, हे जे काय हरिजन वृत्तपत्र आहे हे महात्मा गांधी यांनी चालू केलेलं आहे. आणि याच्यावरती कित्येक परीक्षांना प्रश्न विचारलेला आहे. IMP प्रश्न आहे. महात्मा गांधींचं वृत्तपत्र कुठलं? हरिजन. का चालू केलं तर त्या काळामध्ये 1931 ची गोलमेज परिषद झाली. त्याच्यानंतर गोलमेज परिषदेतून आल्यानंतर पुणे करार झाला महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यामध्ये येरवडा जेलमध्ये असताना महात्मा गांधींनी आमरण उपोषण केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मागणी होती की आम्हाला सेपरेट मतदारसंघ तुम्ही त्या ठिकाणी द्या. मग त्यावेळी सेपरेट मतदारसंघाची ती जी काय मागणी होती ती त्या ठिकाणी नाकारली गेली. आणि मग काहीतरी तोडगा काढण्यासाठी त्या ठिकाणी महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये एक भेट झाली. त्याला पुणे करार असं म्हणतात. आणि त्या पुणे करारामध्ये असं ठरलं की आपण एक स्वतंत्र मतदारसंघ देण्याऐवजी त्या ठिकाणी स्वतंत्र मतदारसंघाची त्यांची मागणी मान्य केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मग आता आपण बघतो की बाबा ते राखीव मतदारसंघ त्यांना त्या समाजाला SC आणि ST कास्टमध्ये जे आहेत त्यांच्यासाठी देण्यात आले. आणि मग त्यावेळी महात्मा गांधींना असं रिअलाइज झालं की हे जे काही खालचे मागास लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या जिद्दीनं काम करतायत, खरंच त्यांच्यासाठी काम करणं अत्यंतिक गरजेची गोष्ट आहे. आणि म्हणून तुम्ही जर इतिहास नीट वाचला तर महात्मा गांधी यांनी
तिथपासूनच्या पुढच्या काळानंतर केरळमध्ये गेले, त्याच्यानंतर मग महाराष्ट्रात वेगवेगळ्या वर्ध्याला आले, सेवाग्रामची स्थापना केली आणि मग तिथपासून जे काही SC आणि ST बांधव आहेत त्यांच्यासाठी सेवेसाठी काम करायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस महात्मा गांधींनी SC आणि STसाठी बघा, SC आणि STसाठी जो आपण आता SC ST म्हणतोय त्यांच्यासाठी हरिजन, हरीचे जन असे, हरीचे पुत्र अशा पद्धतीचं पहिल्यांदा वर्डिंग कुणी काढलं असं देखील क्वेश्चन विचारलंय. हरीचे जन महात्मा गांधींनी यांनी काढलं. वर्धा या ठिकाणी सेवाग्रामची स्थापना केली होती. मग आता बाकीचे जे काही वृत्तपत्र आहेत ती देखील बऱ्याच परीक्षांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारलेली आहेत. हे मूक नायक आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. समता आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. प्रबुद्ध भारत आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. आणि बहिष्कृत भारत बघा, बहिष्कृत भारत किंवा बहिष्कृत समाज हा जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 साली स्थापन केले होता बहिष्कृत भारत, ह्या बहिष्कृत भारतला आत्ता सध्या 100 वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्याच्यामुळे त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बहिष्कृत भारत, बहिष्कृत भारत या संघटनेची, या संस्थेची स्थापना 1924 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि आता 2024 मध्ये त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की बहिष्कृत भारत कोणाचा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. मूक नाईक वरती संत तुकाराम महाराजांच्या त्या ठिकाणी हेडिंगलाच मूक नाईक वरती, मूक म्हणजे ज्याला बोलण्याचा अधिकार नाही असा नायक 1920 साली मूक नायक सुरू केलं होतं. आणि हे आपले राजर्षी शाहू महाराज यांनी ह्या मूक नायकसाठी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली होती. अत्यंत स्वतःच्या समाजासाठी वाहून घेतलेलं सगळ्यात मोठं नेतृत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समता, मूक नायक, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत अशा पद्धतीची वृत्तपत्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहेत. त्याच्यानंतर 30 नंबरचा क्वेश्चन, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत? सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता आणि बेसिक ह्याच्यावरती काय त्याला म्हणतात, बेसिक भूगोलावरती हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. आता या ठिकाणी माझ्याकडे हे नाही आहे, महाराष्ट्राचं भूगोल नाही. जेवढं शक्य आहे तेवढं तर मी तुम्हाला सांगतो. आता बघा, या ठिकाणी हा महाराष्ट्राचा मॅप आहे. ह्या महाराष्ट्राच्या मॅपच्या वरती इथं आहे मध्य प्रदेश. कुठला आहे? मध्य प्रदेश. ह्या मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त सीमा लागलेल्या आहेत. मग इकडचे सगळे असलेले जे काही वेगवेगळे जिल्हे आहेत, किती जिल्हे? 8 जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेशला लागलेल्या आहेत. क्वेश्चन असा विचारला जातो, सगळ्यात जास्त सीमा कुठल्या राज्याला लागलेल्या आहेत? तर 8 जिल्ह्यांच्या सीमा ह्या मध्य प्रदेशला लागलेल्या आहेत. त्याच्या खालोखार बरोबर इथं नांदेड आहे बघा, इथं ह्या पोझिशनला नांदेड आहे. आता सगळे जिल्हे काढणं मला शक्य नाही, तर ह्या नांदेडच्या इथून खाली, नांदेडच्या इथून खाली आणि इथून सिंधुदुर्ग पासून बघा, सिंधुदुर्ग पासून नांदेड पर्यंत वेगवेगळे जिल्हे आहेत इकडं. आता सगळ्या जिल्ह्यांची नावं मी सांगत बसत नाही. अशा 7 जिल्ह्यांची सीमा कर्नाटकला लागलेली आहे. कर्नाटकला लागलेली आहे. इथं एकमेवच सिंधुदुर्गची सीमा ही गोव्याला लागलेली बघा, इकडं गोव्याला लागलेली. त्याच्यानंतर वरती इथं नंदुरबार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी नाशिकचा पार्ट वगैरे आहे. असं या ठिकाणी गुजरात हे राज्य आहे. कुठलं? गुजरात. ह्या गुजरातला 4 जिल्ह्यांच्या सीमा लागलेत आणि गुजरातच्या बरोबर म्हणजे ह्याच डिरेक्शन मध्ये तेलंगणा आहे. कुठला आहे? तेलंगणा. ह्या तेलंगणाला पण 4च जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत बघा. गुजरात 4, तेलंगणा 4, एकदम समोरासमोर लक्षात घ्यायचं. गुजरात 4, तेलंगणा 4. कर्नाटक बरोबर नांदेड पासून अलीकडे. नांदेड हा असा जिल्हा आहे की त्याला कर्नाटकची पण सीमा लागली, तेलंगणाची पण सीमा लागली. कर्नाटकची 7, वरती 8, एक्झॅक्ट खाली 7 नांदेड पासून इकडं सिंधुदुर्ग पासून. ओके, गोवा एकमेव फक्त सिंधुदुर्गची सीमा लागलेली आहे. आता इकडे या, इकडं आहे छत्तीसगड. कुठला आहे? छत्तीसगड. छत्तीसगडला 2 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. कुठले 2 जिल्हे असतील? इकडं गोंदिया आणि गडचिरोली. गोंदिया आणि गडचिरोली झाले, मला वाटते सगळेच संपले अशा पद्धतीने. आणि इकडे त्या ठिकाणी अरबी समुद्र आहे. याच्या पलीकडे तुम्हाला क्वेश्चन जाणार नाही. जास्तीत जास्त काय विचारते? सर्वात कमी
कोणत्या राज्याला लागलेले? गोवाला. कोणाची लागले? सिंधुदुर्गची. सगळ्यात जास्त कोणाला लागले? मध्य प्रदेशला लागलेत, 8 लागलेत. कर्नाटकला किती लागलेत? 7 लागलेत. आणि गुजरात आणि तेलंगणा समोरासमोर 4-4 लागलेले. आणि छत्तीसगडला त्या ठिकाणी 2 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. आणि आता क्वेश्चन मध्ये येऊ, महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे की ज्याला कर्नाटकला किती सीमा लागलेल्या आहेत? तर कर्नाटकला 7 लागलेल्या आहेत. 8 कोणाला लागलेत? 8 मध्य प्रदेशला लागलेले आहेत. मध्य प्रदेशला लागलेले आहेत. आता नीट बघा क्वेश्चन कसा सॉल्व्ह झाला असता. ज्याला एवढं आठवतंय की छत्तीसगडला 2 आहेत, गोव्याला 1 आहे, त्याच्यानंतर 4-4 आहे, पण 5 आणि 6 असं कुठंच नाही, त्याने ही ऑप्शन इलिमिनेट केले असते. 5 आणि 6 ऑप्शन इलिमिनेट केले असते. 8 तर सर्वात जास्त मध्य प्रदेशला आहेत, त्याच्यावरून जरी 7 आठवलं नसतं तरी डायरेक्टली ऑप्शन नंबर 3 त्या ठिकाणी मार्क केलं असतं तरी देखील त्या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. आणि 31 नंबरचा प्रश्न बघा. आता मी कालचा जो व्हिडिओ तुम्ही रेग्युलर व्हिडिओ जर पाहिले तर तुम्हाला 100% फायदा होईल. त्याच्यामध्येच सगळ्याच्या सगळ्या नद्या आणि त्यांच्या संदर्भात खाड्या हे मी सांगितलं होतं. आणि त्याच्यामध्ये एक वाक्य मी जरूर सांगितलं होतं की वरती महाराष्ट्राच्या वरच्या बाउंड्रीला दमनगंगा नदी खोरे. कुठलं? दमनगंगा. आणि सगळ्यात खाली आहे तेरेखोल. सगळ्यात खाली आहे तेरेखोल. तेरेखोल नदीवरतीच तेरेखोलची खाडी तयार झालेली. मग आता क्वेश्चन वाचू. महाराष्ट्रातील खालीलपैकी खाड्यांचा क्रम कुठून लिहायचा आहे? दक्षिणेकडून उत्तरेकडे, म्हणजे खालून वर लिहायचा आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा. मग मी सगळ्यात काय सांगितलं होतं? सगळ्यात खाली कुठली आहे? तेरेखोल आहे. बघा सगळ्यात खाली आहे तेरेखोल आणि महाराष्ट्राच्या सगळ्यात वरती आहे दमनगंगा. दमनगंगा. मग आता बघा सगळ्यात खाली तेरेखोल नदी आणि तेरेखोल नदीवरतीच तेरेखोलची खाडी तयार झालेली आहे. मग आता काय सांगितले? दक्षिणेकडून उत्तरेकडे सगळ्यात खाली कुठली पाहिजे? तेरेखोल पाहिजे. हिथं तेरेखोल आहे. बरं हिथं कुठले आहे? दाभोळ, ऑप्शन गेला. हिथं कुठं आहे? विजयदुर्ग, ऑप्शन गेला. राजापुरी, ऑप्शन गेला. म्हणजे ऑप्शन नंबर 1 तेरेखोल, विजयदुर्ग, दाभोळ आणि राजापुरी ह्या खाड्या खालून वरती क्रम आहे. म्हणजे इथं असणार तेरेखोल, त्याच्यावरती असणार विजयदुर्ग, त्याच्यावरती असणार दाभोळ आणि त्याच्यावरती असणार राजापुरीची खाडी. आता मागच्या लेक्चरलाच मी सांगितले ही विजयदुर्गची जी काय खाडी आहे ही शुक नदीवरती तयार झालेली आहे. आणि शुक नदी ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची बाउंड्री आहे. त्याच्यानंतर दाभोळ. दाभोळ मी लक्षात ठेवले विशिष्ट नदी, वशिष्ठी नदी. बघा वशिष्ठी नदी व जी काय वशिष्ठी नदी आहे त्या वशिष्ठी नदीवरती दाभोळची खाडी तयार झालेली क्वेश्चन विचारले. मग मी लक्षात कसं ठेवलेलं? माझी ट्रिक मी तयार केलेली. विशिष्ट प्रकारची भेळ, विशिष्ट प्रकारची भेळ, विशिष्ट प्रकारची भेळ याच्यामुळे वशिष्ठी नदी, दाभोळ. ओके. राजापुरी. राजापुरी ही काली नदीवरती तयार झाली. काळा राजा, काळा राजा, काली नदीवरती त्या ठिकाणी ती खाडी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो अत्यंत विश्लेषणाच्या पार्टमध्ये मी इन डिटेल जेवढे क्वेश्चन मला 10 क्वेश्चन कव्हर झाले आणि त्याच्या अनुषंगानं जवळपास 100 क्वेश्चन तरी मी कव्हर केले असतील. कारण प्रत्येक ऑप्शन 4च्या 4 ऑप्शन सांगण्याचं काम करतोय. आता बघा तेरेखोलचे सगळेच्या सगळे मी सगळ्या खाड्या तर सांगितल्या. मी एका मिनिटात ही ऑप्शन नंबर 1 सांगितला असता आणि बाजूला गेलो असतो. पण उद्या जर ह्याच्याच वरती कुठं क्वेश्चन आला की विजयदुर्ग कुठे आहे? शुक नदीवरती. दाभोळची खाडी कुठल्या नदीवरती? विशिष्टवरती. राजापूरची कुठली? ह्याच्यावरती. तर यदा कदाचित ऑप्शनवरून जर क्वेश्चन फ्रेम त्या ठिकाणी झाले तर ते तुम्हाला यावेत या उद्देशानं. घटनादुरुस्ती पण 101 पासून सगळ्याच्या सगळ्या सांगितल्या, ऑप्शनमधल्या सगळ्याच्या घटनादुरुस्ती सांगितल्या, मूलभूत हक्क सगळेच्या सगळे ऑप्शन सांगितले. अशा पद्धतीने हे जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की एक लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. कारण जो मुंबईचा पेपर आगामी काळामध्ये येणार आहे त्या मुंबईच्या पेपरसाठी हे जीकेचे क्वेश्चन अत्यंतिक उपयुक्त तुम्हाला ठरणार आहेत. ओके. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा. धन्यवाद.